Co-powered by Techno. मंत्रालयामध्ये आमदारांनी उडी घेतलेली आहे, काय त्याच्यावर बोलणार? नाही, हे सरकार आहे की या सरकार असं सरकार पाहिलं नाही तर विधानसभेचे लोकसभेतील उपाध्यक्षांना मंत्रालयात उडी मारावी लागतं. म्हणजे या सरकारला लाज वाटायला पाहिजे. सरकार अस्तित्वात आहे काय? आदिवासी समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे काय? मागील 3 दिवसापासून मुख्यमंत्र्याकडे सर्व आदिवासी आमदार वेळ मागत होते. आमदारांना वेळ देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही आणि हे लाडकी बहीणचे इव्हेंट करून रॅम्पवर नाचायला यांना वेळ आहे. आणि हे मतासाठी आचुरलेले हे जे राक्षस आहेत यांना समाजाशी काही देणे घेणं राहिलेलं नाही. हा इतका संताप लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. एकीकडे JR काढत असताना धनगरां समाजाचा तुम्ही तो केंद्र सरकारचा अधिकार असताना मतं मिळवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर त्या समाजाची फसवणूक करताय. आदिवासी समाजाला वेठीस धरताय. आदिवासीच्या आमदारांना नेत्यांना वेळ देत नाही. मग तुम्ही काय करताय? या सरकारला थोडी लाज वाटायला पाहिजेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लुटून खालाय आणि आता प्रश्नही सोडवायला नाहीत. ही सर्व स्थिती आदिवासी समाजाला, हे उपेक्षित समाज, हा शोषित समाज, हा मागास समाज, या आदिवासी समाजाला तुच्छ लेखण्याचं काम, त्या नेत्यांना तुच्छ लेखण्याचं काम या सरकारकडून झालेलं आहे. आणि याचा बदला निवडणुकीमध्ये आदिवासी बांधव घेतील. आम्हाला हे घेतीलच नाही तर यांना फिरूसुद्धा देणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये ही वेळ या लोकांनी आणलेली आहे. तुमच्या घरासमोर आंदोलन करतात युवा भाजप सेनाचे, कशावर करतात? नाही, आता ते राजकारणासाठी एकीकडे आपट्याला वाचवायचा आणि आपलं झाकायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं, ही यांची नीती आहे. बघा, आरोपी कोणी असू दे, तो चंद्रपूर जिल्ह्यातला जे घटना झाली, तो आरोपी कोणी असू दे, त्याला जातपात धर्मपक्ष कुठे असतो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कुणालाही सांगितलं याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, आमची मागणी केली. पण आपट्याला कोण वाचवतो? मुख्यमंत्री. याचं उत्तर द्यावं भाजपनी. या अनेक ठिकाणी अरे तुम्ही काय, तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे? महिला पैलवानांचं शोषण झालं आणि त्या ब्रिजभूषण सिंगला तुम्ही घेऊन नाचलात. त्या जीवाच्या आकांतानं त्या पोरी रडत होत्या. 45 दिवस आंदोलन केलं. महाराष्ट्र देशाची इज्जत घालवली तुम्ही आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे पुन्हा आंदोलन करताना. त्यामुळे हे आंदोलन लोक बघतात. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.